नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण आलो आहे कामशेतमधील कोंडेश्वर मंदिरामध्ये. डिस्टन्स खूप जास्त आहे, पण खूप छान क्लायमेट आहे पावसामुळे आणि रोड पण खूप छान आहे जाण्यासाठी. आता मॅक्झिमम कामशेतपासून 20-25 किलोमीटर अंतरावर असेल. तर बाजूचा क्लायमेट बघू शकता तुम्ही. चलो. या ठिकाणाविषयी फार कमी लोकांना माहीत आहे. एक छान अनुभव तुम्हाला पण घेता यावा यासाठी आज आम्ही आलोय कामशेतमधील कोंडेश्वर मंदिर येथे. कामशेत येथून आत आल्यावर 20 ते 25 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. कामशेतला पोहोचल्यानंतर जांभिवली गाव किंवा कुंडली रोडने तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला जर रस्ता समजला नाही तर तुम्ही तेथील स्थानिक लोकांना मंदिराकडे जाण्याचा रस्ता विचारू शकता. पावसाळ्यात या रस्त्यावरून जाणे म्हणजे स्वर्गच. एक नंबर क्लायमेट आहे. फायनली आता काहीतरी मॅक्झिमम 750 मीटर राहिलेलं आहे डिस्टन्स. आता पोहोचत आम्ही. मागचं क्लायमेट बघू शकता, छान क्लायमेट पडलेलं आहे. काही अंतर पार केल्यावरच तुम्हाला समोरच मंदिर दिसेल. बघितलं ना, 220 मीटरवर राहिलेलं आहे आणि मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही पाहू शकता. वाव. आणि मंदिर आलेलं आहे. हे बघा, इथं लिहिलेलं आहे श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर जांभिवली. हे बघा, इथं खाली मंदिर आहे आणि इथला आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. फायनली 20-25 किलोमीटर चालून आम्ही आता फायनली मंदिराकडे पोहोचलेलो आहे. हे बघू शकता, इथं नेम प्लेट आहे आणि इथं खाली मंदिर आहे आणि आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. पूर्ण धुक्याने भरलेला आहे. तरी अजून पाऊस नाही आला आहे. आता पावसात तर अजून खूप छान क्लायमेट होऊन जातं. बापरे. इथून वॉकिंग डिस्टन्स आहे. इथून तुम्ही पार्किंग करू शकता. पेड नाही आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे करायला पार्किंग. आणि इथून चालत आले तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर. ते बघा, इथंच मंदिर आहे लगेच. ताटच घेऊन जायचं ना, जेवायला चढवायचं ना नारळ. बेल द्या. रोडवरून तुम्ही खाली आले ना चालत, इथंच खाली मंदिर आहे. इथं चला, तर आपण आता आतून दर्शन घेऊया. शंकराचे हे मंदिर खूप अतिशय सुंदर आहे. आजूबाजूचा डोंगर, धबधबे आणि केंद्रस्थानी हे मंदिर. फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता आतमध्ये खूप किती छान शंकराची पिंड आहे आणि इथलं आजूबाजूचं वातावरण पण खूप छान आहे आजूबाजूचं. थोडासा निसर्गाचा आनंद घेऊया. मंदिराच्या मागं आले ना तुम्हाला इथं असं मस्त असा नॅचरल वॉटरफॉल बघायला भेटेल. पण जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तरच जावा, कारण की स्लिपरी पण खूप आहे आणि रिस्की आहे थोडं. हां, बघू शकता. हे कसं आहे पाणी? मंदिरातून दर्शन घेऊन आम्ही आजूबाजूचा परिसर निहाळत होतो.
पाणी कमी आहे त्यामुळे तुम्ही इथं वॉक करू शकता, पण मला असं वाटतं की जास्त पाणी असल्यावर पावसाळा असल्यामुळं इथं तुम्ही नाही, मग तुम्हाला पॉसिबल नाही होणार यायला. आता पाणी कमी त्यामुळं आलो आहे आम्ही आता. खूप छान एरिया आहे आणि खूप छान नॅचरल क्लायमेट आहे. फायनली आपलं पूर्ण दर्शन झालेलं आहे आणि आपण साईडला जो मिनी वॉटरफॉल बोलू शकता तुम्ही, तिथं आपण जाऊन फिरून आलेलो आहे. खूप छान आहे, छोटा आहे, पाऊस कमी असल्यामुळे पाणी कमी आहे आणि ओव्हरऑल क्लायमेट खूप छान आहे. तर नक्की विजिट करा मंदिरासाठी. वॉटरफॉलसाठी तुम्ही तुमच्या रिस्कवर या. असं मी काय कुठलं प्रमोशन नाही करत आहे वॉटरफॉलचं. ठीक आहे. कसा वाटला ब्लॉग नक्की कळवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ठीक आहे, काय वाजता. बाय.